बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी उदय कृष्णराव भोसले 6 ब मधनं उभा आहे आणि माझ्या बरोबरच्या सहकारी सौ दिशा कामत या 6 अ मधनं राष्ट्रवादी काँग्रेस या चिन्हावर घड्याळ या चिन्हावर आम्ही दोघे उभे आहोत. आमचं विजन असं आहे की आम्हाला ह्या वॉर्डामध्ये आणि नगरपालिकेमध्ये आम्हाला आमचं सेपरेट विजन घेऊन जायचं आहे. कारण सुरुवातीला आता पहिल्यांदा मी एक सांगतो की पहिल्यांदा आम्ही युती करण्याचा फार प्रयत्न केला, पण दोन्ही शिंदे गटाकडनं आणि भाजपकडनं आम्हाला पाहिजे तसं नव्हे म्हणा किंवा कोणते प्रतिसाद न आल्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. सन्माननीय आपले अर्थमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही ह्या मतदारसंघामध्ये उतरलेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचं विजन असं आहे की आम्हाला पहिल्यांदा रस्ते चांगले करायचे आहेत, चांगले गटार सुधारायचे आहेत, धूरमुक्त डासमुक्त सावंतवाडी करायची आहे. हे लोकांचे जे काही विषय आहेत आणि पहिल्यांदाच मी असा एक मुद्दा घेतलेला आहे की लोकांच्या विनंतीवरून किंवा लोकांच्या सांगण्यावरून त्यांना जो विकास त्यांना अपेक्षित आहे तो विकास ह्या वॉर्डामध्ये करण्याची जबाबदारी ही माझी राहील. पण इथल्या नगरवासीय किंवा इथल्या वॉर्डातील लोकांचा विचार घेऊनच ह्या भागामधलं आम्ही काम करणार आहोत आणि भ्रष्टाचार मुक्त असं काम आम्हाला ह्या वॉर्डामध्ये करून दाखवायचं आहे. हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी आणि माझे सहकारी आम्ही ह्या 6 अ आणि 6 ब मध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही त्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं अशी अपेक्षा, अशी विनंती या जनतेकडून, या 6 नंबर वॉर्ड मधल्या जनतेकडून आहे. 6 अ आणि 6 ब या वॉर्डातनं दिशा गुरुदत्त कामत या महिला उमेदवार आहेत. 6 ब मध्ये उदय कृष्णराव भोसले हे पुरुष मतदार आहेत, उमेदवार आहेत. दुसरी गोष्ट 8 अ मध्ये रंजना रामचंद्र निर्मल या घड्याळ चिन्हावर उभे आहेत. 9 ब मध्ये ऑगस्टिन फास्कू फर्नांडिस हे 9 ब मधनं आमचे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत, घड्याळ या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. आणि 10 ब मधनं SC कॅटेगरी मधनं ॲडव्होकेट सत्यवान चेनवनकर हे 10 ब मधनं घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे राहिलेले आहेत. अशी आमची 5 उमेदवारांची टीम आहे आणि ते आपापल्या वॉर्डामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ह्या 5 वॉर्डांमधनं बहुमताने विजयी करावं अशी मी विनंती करत आहे.